आजच्या आपल्या चर्चेत स्वागत आहे. आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत जे अनेकांनी लहानपणी वाचलं असेल, पण ज्याचा खरा अर्थ मोठेपणीच कळतो. अँटोनी डी सेंट एक्सप्युरी यांचं द लिटल प्रिन्स. नमस्कार. आपल्याकडे या पुस्तकाचा एक सविस्तर सारांश आहे, पण आपण फक्त कथा नाही सांगणार, तर एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. ही इतकी साधी लहान मुलांची वाटणारी गोष्ट प्रौढ माणसांच्या मनाला इतकी का भिडते? हाच तर या पुस्तकाचा गाभा आहे. हे पुस्तक म्हणजे एक आरसा आहे खरं तर. आरसा. हो. वरवर पाहता ही एका छोट्या राजकुमाराची गोष्ट वाटते, पण प्रत्यक्षात ही आपल्या आतल्या हरवलेल्या लहान मुलाशी पुन्हा ओळख करून देण्याची एक प्रक्रिया आहे. 27 छोटी प्रकरणं आहेत, पण प्रत्येक प्रकरणात आयुष्याचं एक मोठं तत्वज्ञान दडलेलं आहे. चला तर मग याच मुद्द्यावरून सुरुवात करूया. कथेची सुरुवातच एका मोठ्या गैरसमजातून होते. बरोबर. पायलट जो ही कथा सांगतोय तो लहानपणी एक चित्र काढतो, अजगराने हत्ती गिळल्याचं, पण मोठ्यांना ते चित्र टोपीसारखं दिसतं. अगदी. आणि ते फक्त ही टोपी आहे असं म्हणून थांबत नाहीत. नाही. ते त्याला सल्ला देतात की चित्रकला सोडून दे आणि भूगोल, गणित यांसारख्या म्हणजे महत्वाच्या गोष्टींवर लक्ष दे. हो. इथेच लेखक मोठ्यांच्या दगाची ओळख करून देतो. त्यांच्यासाठी जे मोजता येतं, जे डोळ्यांना दिसतं, तेच खरं. कल्पनाशक्ती, भावना या गोष्टींना त्यांच्या जगात जागा नाही. आणि याचमुळे तो पायलट आपली चित्रकला सोडून देतो. तो मोठ्यांच्या जगात सामील होतो. पण मग अनेक वर्षांनी त्याचं विमान सहारा वाळवंटात क्रॅश होतं. आणि तिथे त्याची भेट होते त्या लहान राजकुमाराशी. मला तो प्रसंग खूप आवडतो. राजकुमार त्याला भेटल्या भेटल्या म्हणतो, माझ्यासाठी एक मेंढी काढ. हो. आणि पायलट, जो आता एक मोठा माणूस झालाय, तो त्याला तेच जुनं चित्र काढून दाखवतो, अजगराचं. हो. आणि राजकुमार लगेच ओळखतो. तो म्हणतो, नाही नाही, मला अजगराच्या पोटातला हत्ती नकोय. हा पहिला क्षण आहे जिथे पायलटला कळतं की हा मुलगा वेगळा आहे, तो मोठ्यांसारखा नाही. त्यानंतर पायलट कितीतरी मेंढ्या काढतो, पण राजकुमाराला एकही पसंत पडत नाही. मग तो वैतागून एक पेटी काढतो आणि म्हणतो, तुला हवी असलेली मेंढी या पेटीच्या आत आहे. आणि राजकुमार प्रचंड खुश होतो. हो. मला नेहमी वाटतं, आपण मोठे होताना ही अमूर्त विचार करण्याची शक्ती नेमकी कुठे गमावून बसतो? आपण ती गमावतो कारण आपल्याला प्रत्येक गोष्टीचा पुरावा हवा असतो. राजकुमाराला मेंढी नाही तर मेंढीची कल्पना हवी होती. एक अशी मेंढी जी त्याच्या मनात होती. आणि त्या पेटीने त्याला ती कल्पना करण्याची मोकळीक दिली. अच्छा. हीच तर निरागसता आहे. आणि मग आपल्याला कळतं की राजकुमार ॲस्टेरॉइड B612 नावाच्या एका लहानशा ग्रहावरून आलाय. हो. आणि त्या ग्रहाच्या शोधाची गोष्टही मोठी मजेशीर आहे ना? हो, ती तुर्की खगोलशास्त्रज्ञाची. सुरुवातीला कोणी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, कारण त्याचे कपडे पारंपरिक असतात. बरोबर. पण जेव्हा तो पाश्चात्य कपडे घालून येतो, तेव्हा सगळे त्याचे ऐकतात. म्हणजे ज्ञानापेक्षा दिसण्याला जास्त महत्त्व. अगदी. मोठ्यांच्या जगाचा हा आणखी एक नियम. आता या राजकुमाराच्या जगातून, त्याच्या ग्रहावरून आपल्याला काय शिकायला मिळतं ते पाहूया. त्याचा ग्रह म्हणजे घराएवढंच एक लहान जग. तिथे 3 ज्वालामुखी आहेत, ज्यांची तो रोज स्वच्छता करतो. पण एक मोठा धोका आहे. बाओबाबची झाडं. हो, बाओबाबची झाडं. ती लहान असतानाच उपटली नाहीत, तर त्यांची मुळं अख्खा ग्रह फोडून टाकतील. ही बाओबाबची झाडं, ती केवळ झाडं नाहीत. ती आपल्या मनातल्या नकारात्मक विचारांचं, आपल्या वाईट सवयींचं किंवा आपण दुर्लक्ष केलेल्या लहान-सहान समस्यांचं प्रतीक आहेत. अच्छा. सुरुवातीला ती लहान आणि निरुपद्रवी वाटतात, पण जर आपण रोज स्वतःच्या ग्रहाची साफसफाई केली नाही, म्हणजे आत्मपरीक्षण केलं नाही, तर ह्याच लहान समस्या पुढे जाऊन आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. म्हणजे ही एक प्रकारची शिस्त आहे, स्वतःप्रती असलेली जबाबदारी. अगदी. आणि याच जबाबदारीच्या जगात एका सुंदर पण तितक्याच गुंतागुंतीच्या गोष्टीचा प्रवेश होतो. एक गुलाब. हो. हे फूल खूप गर्विष्ठ आहे, खूप मागण्या करणार आहे. राजकुमार त्याची खूप काळजी घेतो, पण त्याला असं वाटू लागतं की ते फूल आपलं शोषण करतंय. गुलाबाचं पात्र फक्त नात्यांमधली गुंतागुंत नाही दाखवत. ते थोडं, काय म्हणतात त्याला, अस्तित्ववादी विचारांनाही स्पर्श करतं. म्हणजे कसं? राजकुमार त्या गुलाबाची काळजी घेऊन त्याला अर्थ देतो. त्या फुलाचं महत्त्व त्याच्या सौंदर्यात नाहीये, तर राजकुमाराने त्याच्यावर खर्च केलेल्या वेळेत आहे. बरोबर. त्याच्यासाठी घेतलेल्या श्रमात आहे. पण त्यावेळी त्याला हे कळत नाही, त्याला फक्त फुलाचा अहंकार दिसतो आणि तो ग्रह सोडून निघून जातो. आणि जाताना ते फूल कबूल करतं की तिचाही त्याच्यावर प्रेम आहे. हो, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. म्हणजे तो एका अपूर्ण नात्यातून बाहेर पडतोय आणि मग त्याचा प्रवास सुरू होतो जवळच्या ग्रहांवर,
जिथे त्याला एकापेक्षा एक विचित्र मोठी माणसं भेटतात. हा भाग म्हणजे प्रौढ जगाच्या पोकळपणाचं एक ग्रँड टूअर आहे असं म्हणता येईल. हो ना. लेखक आपल्याला एकामागोमाग एक आरसे दाखवतो, पहिला भेटतो राजा, जो म्हणतो की तो सर्वांवर राज्य करतो. पण तो आज्ञा अशाच देतो ज्या नैसर्गिकरित्या घडणार असतात. म्हणजे तो सूर्याला मावळायची आज्ञा देतो, पण तेव्हाच जेव्हा सूर्य मावळणार असतो. हा सत्तेचा निरर्थक खेळ आहे. त्यानंतर भेटतो एक गर्विष्ठ माणूस, ज्याला फक्त टाळ्या आणि कौतुक हवंय. आणि मग तो दारुडा. बापरे. तो पितो कारण त्याला पिण्याची लाज वाटते, आणि ती लाज विसरण्यासाठी तो पुन्हा पितो. हे एक दुष्टचक्र आहे की नाही? खरंच. आणि मग भेटतो एक व्यापारी. तो तारे मोजतो आणि म्हणतो की ते त्याचे आहेत. का? कारण त्याने पहिल्यांदा तसा विचार केला. ही मालकी हक्काची कल्पना किती हास्यास्पद आहे. तो त्या ताऱ्यांचं काहीच करत नाही, फक्त हिशोब ठेवतो. या सगळ्या लोकांमध्ये एक गोष्ट समान आहे, ते सगळे आपापल्या लहानशा ग्रहांवर एकटे आहेत. त्यांच्या विश्वात दुसऱ्या कुणालाही जागा नाही. पण पाचव्या ग्रहावर त्याला एक दिवा लावणारा भेटतो. त्याचा ग्रह इतक्या वेगाने फिरतो की त्याला प्रत्येक मिनिटाला दिवा लावावा आणि विझवावा लागतो. तो थकलेला आहे, पण तो प्रामाणिकपणे आपलं काम करतो. आणि राजकुमार त्याचा आदर करतो. का? कारण तो एकमेव माणूस आहे जो स्वतः पलीकडे जाऊन दुसऱ्या कशाचा तरी विचार करतोय. त्याच्या कामाला काहीतरी उद्देश आहे, जरी तो आंधळेपणाने ते करत असला तरी. त्याचं काम इतरांसाठी आहे. अच्छा, दिवा लावल्याने कोणाला तरी प्रकाश मिळतो. बरोबर. बाकीचे सगळे फक्त स्वतःसाठी जगत होते. आणि मग शेवटच्या ग्रहावर भेटतो एक भूगोलशास्त्रज्ञ. तो मोठमोठी पुस्तकं लिहितो, पण त्याने स्वतः कधीच काही पाहिलेला नाहीये. तो फक्त इतरांनी सांगितलेल्या माहितीची नोंद करतो. म्हणजे अनुभवाशिवाय आलेला कोरडा शहाणापणा. अगदी. आणि इथेच राजकुमाराच्या प्रवासाला एक कलाटणी मिळते. तो भूगोलशास्त्रज्ञ राजकुमाराच्या गुलाबाची नोंद करायला नकार देतो. का? कारण ते फूल क्षणिक आहे. इफिमरल. म्हणजे ते कायम टिकणारं नाही. हा शब्द राजकुमाराच्या हृदयाला लागतो. त्याला पहिल्यांदाच जाणवतं की त्याचं फूल एक दिवस नष्ट होईल. आणि मग त्याला आपल्या फुलाची, आपल्या जबाबदारीची आठवण येते. हो. आणि तो पृथ्वीवर जायचं ठरवतो. तो पृथ्वीवर येतो, पण एका वाळवंटात. अब्जावधी लोक असूनही त्याला एकटं वाटतं. इथे त्याची भेट एका सापाशी होते, जो त्याला गूढपणे सांगतो की तो त्याला घरी परत पाठवू शकतो. पण मग त्याला एक गुलाबाची बाग दिसते, ज्यात हजारो गुलाब असतात. हा त्याच्यासाठी एक मोठा धक्का असतो. हो, कारण त्याला वाटत असतं की त्याचं गुलाब जगात एकमेव आहे. पण इथे तर अख्खे बाग आहे. माझं फूल तर सामान्य आहे. या विचाराने तो कोसळतो आणि रडू लागतो. त्याचा आपल्या नात्यावरचा, त्याच्या खास असण्यावरचा विश्वास उडून जातो. आणि याच निराशेच्या क्षणी त्याला या पुस्तकातला सर्वात मोठा धडा मिळतो. एका कोल्ह्याकडून. कोल्हा त्याला भेटतो आणि एक विचित्र विनंती करतो. तो म्हणतो, मला पाळ. एक मिनिट, पाळणे म्हणजे काय? जसं आपण कुत्रा किंवा मांजर पाळतो तसा अर्थ आहे का इथे? वरवर पाहता तसंच वाटतं, पण इथे अर्थ खूप खोल आहे. कोल्हा समजावून सांगतो, पाळणे म्हणजे टू टेम, म्हणजे एक खास नातं जोडणं, एक बंध तयार करणं. अच्छा. तो म्हणतो, सध्या तू माझ्यासाठी इतर लाखो मुलांसारखाच एक मुलगा आहेस आणि मी तुझ्यासाठी इतर लाखो कोल्ह्यांसारखाच एक कोल्हा आहे. पण जर तू मला पाळलंस तर आपण एकमेकांना हवेसे हो. तू माझ्यासाठी जगात एकमेव असशील आणि मी तुझ्यासाठी जगात एकमेव असेन. म्हणजे पाळणे म्हणजे जगातल्या लाखो गोष्टींमधून एखादी गोष्ट तुमच्यासाठी एकमेव होणं. हो. ही एक भावनिक गुंतवणूक आहे. वेळ देणं, एकमेकांना समजून घेणं, सवय लावून घेणं. अगदी बरोबर. आणि मग तो कोल्हा या पुस्तकाचं आणि कदाचित सबंध मानवी नात्यांचं सार सांगणारं वाक्य उच्चारतो. कोणतं? तो म्हणतो, जे अत्यावश्यक आहे ते डोळ्यांना दिसत नाही, ते फक्त हृदयानेच नीट दिसू शकतं. व्हॉट इज एसेन्शियल इज इनव्हिजिबल टू दी आय. आणि या एका वाक्याने राजकुमाराला सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो. हो. त्याला कळतं की जरी पृथ्वीवर गुलाबांची अख्खी बाग असली तरी त्याचा गुलाब खास आहे. का? कारण त्याने त्याला पाळलं आहे, त्याने त्यावर वेळ घालवला आहे, त्याला पाणी घातलं आहे, त्याची काळजी घेतली आहे, त्याचं बडबडणं ऐकलं आहे. त्या दोघांनी मिळून जे क्षण घालवले आहेत त्यामुळे ते सामान्य फूल त्याच्यासाठी अद्वितीय बनलं आहे. अगदी. नात्यांचं मूल्य हे त्या वस्तू किंवा व्यक्तीमध्ये नसतं, तर आपण त्यात गुंतवलेल्या वेळेत आणि भावनांमध्ये असतं. हां, या पुस्तकाचा सर्वोच्च बिंदू आहे. यानंतरच्या काही छोट्या भेटींमधूनही हाच विचार पुढे येतो. तो एका रेल्वे स्विचमॅनला भेटतो, जो सांगतो की मोठी माणसं कुठेही धावत असतात, पण त्यांना कुठे जायचं हेच माहीत नसतं. ते कधीच समाधानी नसतात.
आणि मग तो एका व्यापाऱ्याला भेटतो जो तहान शमवणाऱ्या गोळ्या विकतो, ज्यामुळे आठवड्याचे 53 मिनिटे वाचतात. राजकुमार विचार करतो की त्याला जर ते 53 मिनिटे मिळाले तर तो आरामात चालत जाऊन झऱ्याचं थंडगार पाणी पिल. पुन्हा तेच, मोठे लोक वेळ वाचवण्याच्या नादात जगणंच विसरून गेल्यात. बरोबर. आता 1 वर्ष पूर्ण झालंय. कथा पुन्हा पायलट आणि राजकुमाराकडे परत येते. पायलटचं विमान दुरुस्त झालंय आणि राजकुमारालाही आता परत जायचंय. हो, आणि तो सापाची मदत घेतो. हा शेवट अनेकांना गोंधळात टाकतो. तो पायलटला समजावतो की त्याचं शरीर खूप जड आहे, ते इथेच राहील, फक्त त्याचा आत्मा परत जाईल. म्हणजे हा मृत्यू आहे का? अनेक जण याला मृत्यूचं प्रतीक मानतात आणि ते चुकीचं नाही, पण हा मृत्यू नकारात्मक नाही. हा एका भौतिक अस्तित्वाचा अंत आणि आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात आहे. अच्छा. राजकुमार शरीराचा त्याग करून त्याच्यासाठी जे अत्यावश्यक आहे, त्याचं प्रेम, त्याची जबाबदारी, त्याचा आत्मा तिकडे परत जात आहे. हा एक प्रकारे घरी परतण्याचा प्रवास आहे. हा निरोपाचा क्षण खूप भावनिक आहे. जाताना राजकुमार पायलटला एक अनोखी भेट देतो. हो. तो म्हणतो, जेव्हा कधी तू रात्री आकाशातील ताऱ्यांकडे पाहशील तेव्हा तुला ते हसल्यासारखे वाटतील, कारण त्यापैकी एका ताऱ्यावर मी राहत असेन आणि हसत असेन. तुझ्याकडे हसणारे तारे असतील. ही किती सुंदर कल्पना आहे. प्रेम आणि आठवणी या भौतिक गोष्टींच्या पलीकडे असतात. जरी कोणी शारीरिकदृष्ट्या आपल्यासोबत नसलं तरी त्यांनी तयार केलेले बंध, त्यांच्या आठवणी आपल्याला एका वेगळ्याच पातळीवर आनंद देऊ शकतात. म्हणजे पायलटने राजकुमारासोबत जे नाते जोडले, त्याला पाळले, त्यामुळे तेच तारे त्याच्यासाठी खास बनले. अगदी. तर द लिटल प्रिन्स ही फक्त एका मुलाची गोष्ट नाही. ही नाती कशी तयार होतात, टिकतात आणि आपल्या आयुष्याला अर्थ कसा देतात याची गोष्ट आहे. नक्कीच. ही गोष्ट आपल्याला आठवण करून देते की बालपणीची निरागसता, कल्पनाशक्ती आणि प्रश्न विचारण्याची वृत्ती जपणं किती महत्वाचं आहे. आणि संख्या, सत्ता, वस्तूंना प्राधान्य देणाऱ्या आधुनिक समाजावर ही एक मार्मिक टीका आहे. हो, आपल्यातील लहान मुलाला जिवंत ठेवण्याचं हे एक सुंदर आवाहन आहे. म्हणूनच हे पुस्तक प्रत्येक वयोगटातील वाचकांना प्रत्येक वाचनात काहीतरी नवीन देऊन जातं. तर ही होती द लिटल प्रिन्स या अजरामर कथेची एक सखोल सफर. ही आपल्याला केवळ एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर नाही, तर विचारांच्या आणि भावनांच्या एका खोल जगात घेऊन गेली. जाता जाता एक विचार मनात येतो. कथेच्या शेवटी पायलट एक चिंता व्यक्त करतो. तो म्हणतो, मी राजकुमारासाठी जी मेंढी पेटीत काढली होती तिला मी मुसका म्हणजे मजल घालायला विसरलो. हो. काय माहीत, कधीतरी त्या मेंढीने ते गुलाब खाऊन टाकले असेल तर. ही अनिश्चितता आपल्याला विचार करायला लावते. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक गुलाब असतं. एखादं नातं, एखादी आवड, एखादं स्वप्न, जे आपल्यासाठी अत्यावश्यक आहे. पण आपणच आपल्या आयुष्यात अनेक मेंढ्या तयार करतो. नोकरीचा ताण, पैसा, अहंकार, व्यावहारीपणा. प्रश्न हा आहे की आपण आपल्या त्या नाजूक गुलाबाचं या सांसारिक मेंढ्यांपासून संरक्षण करतो का? की नकळतपणे आपणच त्या दोघांना एकाच ग्रहावर एकटं सोडून दिलं आहे? यावर विचार करायला हवा.